नवरा जेलमध्ये, बायको मित्राच्या मिठीत, रात्रभर शरीर संबंध. पुढे घडले भयंकर. गाझियाबादच्या मसुरी परिसरात 7 ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या घटनेत आसिफची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याची 2 लग्ने झाली. 2 बायका 2 ठिकाणी राहत होत्या. दुसऱ्या बायकोला भेटून परत येताना त्याचा खून करण्यात आलेला होता. आसिफ हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचे वैरही खूप होते. तो नुकताच तुरुंगातून सुटून आलेला होता आणि त्याची हत्या झाली होती. त्याला कोणी का ठार केले असावे याबद्दल तर्कवितर्क केले जात होते. पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली. त्यातून जी माहिती मिळत गेली ती धक्कादायकच होती. एक सर्वसाधारण गृहिणी वासनेने पिसाटली तर किती नीच स्तरावर जाते याचेच दर्शन या घटनेने घडवले. ही सविस्तर घटना पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील दासना हे गाव. या गावामध्ये आसिफ हा तरुण राहत होता. तो ड्रग माफिया होता. ड्रग तस्करी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हेही दाखल होते. पण तो काही सुधारत नव्हता. त्याचा विवाह झाला. पत्नी जुईसोबत संसार सुरू झाला. पण त्याचे काळे धंदे काही बंद झालेले नव्हते. जुई नाईलाजास्तव त्याच्यासोबत नांदत होते. पाहता पाहता या दाम्पत्याला 3 अपत्य झाले. पत्नी मुले असूनही आसिफ गुन्हेगारीतच रमलेला होता. गुन्हेगारातून बाहेर येण्याचे नाव तो घेत नव्हता. त्यामुळे त्याची पत्नी नाराज होते. पण संसार मुले याकडे पाहून ती राहिलेली होते. ती मुलींसह उस्माननगर येथील घरात राहत होते. आसिफचे गैरधंदे आणि त्यातून होणाऱ्या अमाप कमाईवर मौत सुरू होते. याच दरम्यान त्याच्या आयुष्यामध्ये प्राची आली. प्राची ही मूळची मुरादनगर येथील रहिवासी होते. तिचा पहिला विवाह 2017 मध्ये हापूर येथील दीपकशी झालेला होता. पण दीपक सर्वसामान्य तरुण होता. आपले काम बरे, आपण बरे असा त्याचा स्वभाव होता. जी कमाई होत होती त्यात हा परिवार खाऊन पिऊन सुखी होता. पण प्राचीला ऐशो आरामध्ये राहायचे होते. आलिशान बंगला, गाडी, चैन करण्यासाठी पैसा हवा होता. आता असा पैसा तर केवळ हरामाच्या कमाईतूनच होणार होते. प्राचीला परवा नव्हते. तिची मालदार पुरुषांसोबत राहण्याची तयारी होते. यातच तिची गाठ आसिफशी पडली. आसिफचे बेफिकीर उर्मट वागणे, पैसा उधळणे, चैनीत राहणे तिला आवडले होते. ती त्याच्याकडे ओढली गेली. आसिफही तिच्यावर फिदा झाला. मग प्राचीने 2022 मध्ये दीपकला सोडून दिले. तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि अर्शी बनली. तिने विवाहित आसिफशी लग्न केले. आता आसिफ अर्शी सोबत दासना येथील मयूर विहार येथे भाड्याच्या घरात राहत होता. त्यांना 3 वर्षाची मुलगी आहे. गुन्हेगारीच्या पैशावर अर्शी चैनीत जगत होते. 1.5 वर्षापूर्वी आसिफला ड्रग्स तस्करीच्या आरोपाखाली तुरुंगवास झालेला होता. आसिफचा मित्र रेहान त्याला तुरुंगात भेटायला गेला होता. तेव्हा आसिफने रेहानला त्याच्या दुसऱ्या पत्नीला काही वस्तू देण्यास सांगितले. रेहान त्या वस्तू घेऊन अर्शीकडे आला. अर्शीने त्याचे हसून स्वागत केले, पाहुणचार केला. तिला पाहून रेहानला भूल पडली. त्याचे जाणे येणे वाढले. अर्शीला पैसा हवा होता, चैन हवी होती, सुखात राहायचे होते. आसिफ तुरुंगात असल्याने तिची सगळीकडूनच कोंडी झाली होती. ती एकटी पडलेली होती. त्यात आता रेहान आला की तिला आधार वाटू लागला. तो तिला मदत करू लागला. ती मागेल तितके पैसे देऊ लागला. ती मागेल ती वस्तू आणून देऊ लागला. रोजच रेहान येत होता, गप्पा मारत बसत होता. ती आपले दुःख त्याला समजावून सांगत होती. तो तिची समजूत काढत होता, धीर देत होता. हळूहळू दोघांच्या मध्ये जवळीकता वाढू लागली. काही काळजी करू नको, तुला जे पाहिजे ते माग, मी आहे असे बोलून तो तिला धीर द्यायचा. एक दिवस अर्शीने पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. रेहान आला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती. ते पाहून रेहानने विचारले, नाराज का आहेस? काय पाहिजे तुला? ती गप्पच होती. मनातले कसे सांगावे हे तिला सुचत नव्हते. तिच्या जवळ जात रेहानच म्हणाला, काय झाले सांगितलेस तर कळेल मला. तुला पाहिजे ते देईन मी, काळजी करू नको. ती म्हणाली, कसं सांगू? तो आणखी जवळ सरकला. सांग की असं म्हणत त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला आणि जवळ ओढले. ती पटकन त्याच्या मिठीत शिरली. अर्शी, माझे प्रेम आहे तुझ्यावर. तू नाराज दिसलीस तर मला वाईट वाटतं.
तू आनंदात राहावीस यासाठी मी काहीही करेन, असे बोलत बोलत रेहान तिला कुरवळत होता. तिचे हातही त्याच्या पाठीवरून फिरत होते. तिचा प्रतिसाद मिळाल्याने त्याने तिचा चेहरा वर केला आणि तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला. दोघे चुंबन आलिंगनात रंगून गेले असतानाच अंगावरची वस्त्रे त्यांनी बाजूला केली. दोघे पूर्ण विवस्त्र होते. तिचा मादक देह पाहून त्याचा संयम सुटला. तो तिच्यावर तुटून पडला. तिलाही शरीर सुखाची गरज होती. ती मागे हटली नाही. दोघांची मनसोक्त शरीर सुख घेतले. पती आसिफ तुरुंगात होता, तर इकडे अर्शीने रेहानलाच पती बनवून रोज शरीर सुखाचा आनंद लुटण्यास सुरुवात केली होती. रेहानला तर तिच्याशिवाय कोणीच नव्हते, त्यामुळे तो रोजच येऊ लागला. तिच्याजवळ राहू लागला. शरीर सुखामध्ये रंगू लागला. दोघांचे प्रेम भरत गेले होते. पण एप्रिल 2025 मध्ये आसिफ जेलमधून परतला. तो घरी आला. आपल्या लाडक्या दुसऱ्या बायकोकडेच तो पहिला आला. पण त्याला पाहून तिला म्हणावा तसा आनंद झाल्याचे दिसत नव्हते. त्याला घरातील बदल जाणवू लागले. आरशीचा स्वभाव, वागणं यात काहीतरी फरक पडलेला होता. 2-4 दिवसात त्याच्या हे लक्षात आले की रेहानचे येणे जाणे वाढलेले आहे. त्यानेच रेहानला मदत करण्यास सांगितलेले होते. पण त्या दोघांचे वागणे बोलणे पाहता यात मदत देणे घेणे याहून वेगळे काहीतरी आहे याचा त्याला संशय आला. आरशी आणि रेहान यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले असावेत असे त्याला वाटू लागले होते. त्यामुळे तो मनातून नाराज झाला. तो आपली पहिली पत्नी जुहीला भेटण्यासाठी जाऊ लागला. तिच्याजवळच त्याला आता थांबावेसे वाटत होते. तो तिच्याकडे थांबला तरी अर्शी आधीसारखी त्याला विरोध करत नव्हते. हे आसिफला खटकत होते. तो अस्वस्थ होता. जुही त्याला काही कमी पडू देत नव्हते, पण अर्शीसाठी तो तडपडत होता. एक दिवस तो जुहीच्या घरातून बाहेर पडला आणि अर्शीकडे आला. तेव्हा दरवाजा बंद होता. आसिफ जे समजायचे ते समजला आणि त्याने दारावर थाप मारले. अर्शीने दार उघडले तेव्हा आत रेहानही होता. दोघांचे काय सुरू होते हे न समजण्या इतका आसिफ दूध खोळा नव्हता. तो रेहानच्या अंगावर धावून गेला. तेव्हा संधी साधून रेहानने पळ काढला, तर आसिफने अर्शीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तिच्या संपर्कावर निर्बंध घातले. नात्यात ताण वाढत गेला. या सगळ्यामुळे अर्शीचं मन अधिकच विचलित झालं आणि तिने रेहानकडे मदतीसाठी धाव घेतली. अखेर या दोघांनी एकत्र येऊन आसिफला मार्गातून हटवण्याची योजना आखली. सुरुवातीला रेहानने अर्शीला नशेच्या गोळ्या दिल्या आणि त्या जास्त प्रमाणात देऊन आसिफला ठार करण्याचा प्रयत्न करायला सांगितला, पण तिला ते जमले नाही. त्यानंतर रेहानने आपल्या साथीदारांचा गट तयार केला. बिलाल, जिशान, उवेश, गुलफाम आणि दानिश यांना या कटामध्ये सामील करून घेतले. बिलालला आसिफच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचं काम देण्यात आले. जवळपास 20 दिवस हा कट पद्धतशीररित्या रचला जात होता. दिनांक 7 ऑक्टोबरच्या रात्री सगळं ठरल्याप्रमाणे पार पडलं. रात्री 8:15 आसिफ आपल्या पहिल्या पत्नी जुही हिच्या घरातून परतत होता. रफिकाबाद सिक रोड फाटकाजवळ पोहोचताच रेहान आणि त्याचे साथीदार लपून त्याची वाट पाहत बसले होते. आसिफ जवळ येताच त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये आसिफ ठार झाला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना रेहान आणि अर्शीच्या संबंधाची माहिती मिळाली. तो धागा पकडून पोलिसांनी तपास केला आणि या प्रकरणातील सत्य बाहेर आले. पोलिसांनी आसिफच्या खून प्रकरणी त्याची पत्नी अर्शी, प्रेमी रेहान, बिलाल, जिशान आणि उवेश यांना अटक केल्याची माहिती दिली. तर गुलफाम, दानिश आणि फरमान अजूनही फरार आहेत. पोलिसांचा तपास अद्याप सुरू आहे.